प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागामध्ये सगळेच जण मुक्ताला तो मुलगा कसा आहे, तो मुलगा बरोबर आहे, तुम्ही त्याच्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेताय हे आपापल्या परीने समजावून सांगत असतात. सागर सांगत असतो, हे बघा माणसं बदलतात, तुम्ही या सगळ्यामध्ये इतका विचार करू नका. आणि ह्यांनी सगळ्यांना इकडे बाहेरच सांगितलं ना की असं असं आहे म्हणून, त्यांनी काही लपवाछपवी तर केली नाही ना. त्यामुळे मला असं वाटतंय की तो मुलगा ना खरंच सच्चा आहे आणि चुका भूतकाळात कुणाकडून नाही होत असं म्हणत इकडे सागर मुक्ताला समजवत असतो. त्यावेळेला स्वाती म्हणते, हो मुक्ता, मला सुद्धा यावेळेला भाईचं आणि मम्मीचं म्हणणं पटतंय. अगं माणसं बदलतात आणि त्याने कोणतीही लपवाछपवी करण्याचा प्रयत्न नाही ग केला. जे काही आहे ते त्याने या सगळ्यामध्ये अगदी क्लिअर अँड कट सांगितलं ना. यावरती आता इकडे लकी म्हणतो, हो वहिनी, म्हणजे कसं आहे, मॅटर कुणाच्या आयुष्यात नाही होत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मॅटर हा होतच असतो. पण तो मॅटर आता कसा हँडल करायचा किंवा त्या मॅटरला लपवायचं, त्या मॅटरला सांगायचं, हा सर्वस्वी प्रश्न त्या माणसाचा असतो. पण त्याने तो मॅटर लपवला नाही, त्याने सगळ्यांना तो मॅटर सांगितला. माझ्या पण भूतकाळात मी खूप चुका केल्यात की नाही, पण आत्ता मी सुधारलोय की नाही, त्यामुळे आत्ता मी सुधारलोय, त्यामुळे तू मला या सगळ्यामध्ये आता हे सांग की तो सुद्धा सुधारलेला असूच शकतो ना. असं म्हणत सगळेच जण आता त्या अभिषेकची बाजू घेत असताना इकडे आता इंदिरा म्हणते, तुझं प्रॉब्लेम काय आहे ग, झालंय ना सगळं, सगळ्यांना तो पसंत आहे ना आणि तोच मुलगा कोमलसाठी योग्य आहे. त्यामुळे आता या विषयावरती आपण नाही बोलायचं, आता आपण लग्नाची तयारी करायची असं म्हणत इकडे आता इंदिरा सुद्धा सगळ्याला पाठिंबा देते. आणि फायनली सायलीचं आता इकडे मुक्ताचं कोणी काही ऐकत नाही आणि त्यामुळे मुक्ताला काही बोलताच येत नाही. मुक्ता विचार करते, आत्ता जर का या सगळ्यांच्या समोर काही बोलले तर काही खरं नाही. त्यातच कमी म्हणून की काय तर कोमल समोर येते. कोमल आता सांगायला लागते, वहिनी खरं सांगू का, तर मला सुद्धा असं वाटते की माझ्यासाठी त्याच्यापेक्षा दुसरा चांगला मुलगा कोणी असूच शकत नाही. म्हणजे बघ ना, आत्ता या सिच्युएशनमध्ये ज्याप्रमाणे त्याने मला हँडल केलं, मला फिट आली, त्याने ज्या प्रकारे मला सावरलं, मला आवरलं, ते जर का तो नसताना तर कदाचित मी सावरले सुद्धा नसते. मागच्या वेळेला फिट आली तेव्हा बघितलंस ना तू काय माझी अवस्था झाली होती. त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तो मला अशा परिस्थितीमध्ये खूप छान हँडल करू शकतो. मला या परिस्थितीमध्ये तो आणि तोच फक्त हँडल करू शकतो. वहिनी प्लीज तू या गोष्टीचा विचार कर असं म्हणत बिचारी कोमल आता इकडे मुक्ताला बनवण्याचा प्रयत्न करत असते. पण कोमलला माहित नसतं की जे मुक्ताला दिसत असतं ती गोष्ट सत्य आहे आणि आपण जे बघतोय ते सगळं मिथ्या आहे. पण हे कुणालाच कळत नसतं. स्वाती म्हणते, हे बघ, मागच्या वेळेला जेव्हा हिला फिट आली होती तेव्हा शुद्धीवरती आल्यावरती तिची अवस्था काय होती बघितलंस ना. एक शब्द कुणासोबत बोलायला तयार नव्हती किंवा स्वतःचं मन एक्सप्रेस करायला तयार नव्हती. पण आज बघ, आज फिट येऊन गेल्यावरती सुद्धा ती इतकी कॉन्फिडेंट आहे ना की या सगळ्यामध्ये तिला ना कोणत्याही कोणाचीही आधाराची गरज पडत नाहीये, कुणाच्याही सगळ्या गोष्टींची गरज पडत नाही. स्वतः ती इंडिव्हिज्युअल आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या वेळेला तिला गरज लागेल त्या वेळेला अभिषेक तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि तिला या सगळ्यामध्ये सपोर्ट करेल. त्यामुळे मला असं वाटते की या वेळेला तरी आपण आता मुक्ता या गोष्टीत नको पडूया आणि आता तिला तिची स्पेस देऊया. आता इकडे तोपर्यंत मुक्ता सांगत असते, आपण ना इतक्या वेळ सगळं हे बडबड करतोय ना, तर तिला आरामाची खरंच गरज आहे. या केओसमध्ये तिचा आराम होणार नाही. त्यामुळे चल कोमल बाळा, चल तू आज जाऊन आराम कर असं म्हणत मुक्ता विषय बदलण्यासाठी कोमलला तिकडून घेऊन जाते आणि कोमल आणि मुक्ता इकडे रूममध्ये येतात. सावनी हे सगळं पाहत असते. चला, मी बरोबर ठिकाणी घाव मारलेला आहे आणि आता ही मुक्ताच काय, घरातलं कोणी सुद्धा या सगळ्यामध्ये हे बदलूच शकत नाही लग्न, आणि त्यामुळे हे लग्न होणार म्हणजे होणारच. ती खूपच खुश असते. तोपर्यंत मुक्ता आता कोमलला घेऊन रूम मध्ये येते. मुक्ता कोमलला घेऊन रूम मध्ये येते आणि ती सांगायला लागते, बस इथे बाळा, तू शांत बस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यावरती कोमल म्हणते, वहिनी तू सुद्धा माझं म्हणणं ऐक ना, माझ्यासाठी खरंच अभिषेकच योग्य मुलगा आहे. मला अभिषेक खूप आवडतोय, माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी त्याच्याशिवाय खरंच नाही राहू शकत. म्हणजे तुला कसं सांगू,
की या सगळ्यामध्ये तो जर का माझ्या आयुष्यात नसेल तर माझं आयुष्य पूर्णपणे अगदी हे होऊन जाईल. मला या सगळ्यामध्ये खरंच सांगते वहिनी, त्याच्याशिवाय मी काहीच नाही असं म्हणत आता कोमल इकडे हट्टालाच पेटते आणि आता ती या सगळ्यामध्ये त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे असा हट्ट करायला लागते. त्यावेळेला हे सगळं बोलणं आता मुक्ता ऐकत असते आणि मुक्ता विचार करते की या सगळ्यामध्ये म्हणजे आता ह्या मुलीला काय सांगू किंवा हिला कसं समजवू. आत्ता तर ही त्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडी झाली. आता ज्या वेळेला हिने त्याचा फोटो सुद्धा पाहिला नव्हता त्यावेळेलाच हिने त्याला पसंत केलं होतं. मग आता तर काय, या सगळ्यामध्ये तिला आता माझं म्हणणं पटेल नाही पटेल मलाच काही कळत नाहीये असा विचार मुक्ता करायला लागते. त्यावरती कोमल म्हणते, वहिनी कसं सांगू मी तुला, म्हणजे जर का त्याने ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला असता की त्याच्यासोबत काय काय झालंय तर ठीक होतं की तो आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्या फसवतोय असं आपण म्हणू शकतो. पण त्याने हे लपवण्याचा प्रयत्न केला का? उलट त्याने सगळ्यांच्या समोर उघडपणे ही गोष्ट मान्य केली की तो चुकलाय किंवा त्याने या सगळ्यामध्ये आपली चूक मान्य केली. चूक मान्य करून आम्हाला सगळं सांगितलं आणि तो म्हटला की ज्या वेळेला मला एक थोबाडीत पडली ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला समजलं की मी चुकलोय आणि मगच तिथून सुरू झाला माझा नवीन प्रवास. आणि मला सुद्धा त्याचं म्हणणं पटलेलं आहे. मला त्याचं म्हणणं पटलंय की तो जे बोलतोय ते बरोबर आहे. त्याने हे लपवलं नाहीये. मी त्याला विचारलं पण की हे मीडिया समोर वगैरे आलं होतं का, कोणत्याही मीडियाने हे कव्हर केलं होतं का? त्यावरती तो म्हटला नाही, कोणत्याही मीडियाने हे कव्हर केलं नव्हतं. पण माझं मन आहे ना, माझं मन नक्कीच मला खात राहील ना, म्हणून मी हे तुला सांगितलं. आयुष्याची नवीन सुरुवात करत असताना कोणताही खोटेपणा मला करायचा नव्हता म्हणून हे तुला सांगितलं. मग जर का तो वाईट असता, त्याला ह्या गोष्टी लपवायच्या असत्या तर त्याने आपल्याला या सगळ्यामध्ये हे ऑलरेडी सांगितलं असतं का? नाही ना, आपल्याला समजलं थोडीच होतं ते. तू नंतर बोललीस पण त्याच आधी त्याने क्लिअर केलं होतं ना. त्यामुळे मला वाटते की वहिनी तो खरंच खूप चांगला मुलगा आहे असं म्हणत आता जवळजवळ अभिषेकची वकील असल्यासारखी कोमल आपली बाजू मांडत असते. तोपर्यंत तिकडे आता सागर येतो. सागर म्हणतो, हे बघ कोमल, फार काही विचार करू नकोस, तू हे गरम गरम हळदीचं दूध पिऊन घे बरं, तुझी औषधं वगैरे काय आहेत ती घे आणि या सगळ्यामध्ये आता आराम कर असं म्हणत आता इकडे तिच्या डोक्यावरती सागर हात ठेवतो, कोमलला दुधाचा ग्लास देतो आणि तिला झोपायला सांगतो. इकडे हर्षवर्धनला विश्वासच बसत नसतो की खरंच हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आणि तो विचार करतो, नाही काहीतरी गडबड आहे का? पण जर गडबड असेल तर हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे काय आले? हे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणं शक्यच नाहीये ना. म्हणजे ही खरंच प्रेग्नंट आहे. मग ही प्रेग्नंट असताना विसरली कसं आणि मग ती पपया खायला कशी काय लागली? नाही काहीतरी गडबड आहे असं हर्षला अजूनही वाटत असतं. आणि जर का हे रिपोर्ट खरे असतील तर माझं काही खरंच नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये उगाच मी या सगळ्यात अडकेन. जर हे खोटं असतं तर कदाचित मला या सगळ्याचा फायदा झाला असता असा तो आपल्या स्वतःशीच विचार करत असताना तिकडे आता मिहिका येते. मिहिका म्हणते, काय झालं? म्हणजे आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत या गोष्टीवरती विश्वासच नव्हता का? म्हणून आता माझे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत का हे पाहण्यासाठी मुद्दाम तुम्ही त्या गायनाकोलॉजिस्टला बोलवलं. गायनाकोलॉजिस्टला बोलवून या सगळ्यामध्ये माझे रिपोर्ट निगेटिव्ह येतील याच्याकडे बघितलात ना. पण तसं काहीच नाहीये. जे काही खरं आहे ते समोर शेवटी आलेलंच आहे. आणि एक लक्षात घ्या, जर का माझ्याशी या सगळ्यामध्ये आता पुन्हा हे करण्याचा प्रयत्न केला तर मात्र बाळाचे खरे बाबा कोण आहेत हे सगळ्या मीडिया समोर आणायला मला काही वेळ लागणार नाही असं म्हणत ती एक प्रकारे इकडे आता हर्षवर्धनला धमकी देते. हर्षवर्धन विचार करतो, नाही ही इतकी कॉन्फिडेंटली हे सगळं बोलतीये ना, म्हणजे या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे. काय खरं काय खोटं या गोष्टीचा आता मात्र हर्षवर्धन विचार करतो. पण मिहिका एकदम कॉन्फिडंट असते. हर्ष रागारागात तिकडून निघून जातो आणि मिहिका विचार करायला लागते, बरं झालं माझ्या मैत्रिणीने वेळेतच या सगळ्यामध्ये हे बदलले. नाहीतर जर का रिपोर्ट बदलले नसते तर ह्या हर्षचा संशय खरा झाला असता आणि मग मात्र मला काही करताच नसतं आलं. असा विचार करत अजूनही मिहिकाला वाटत असतं की ती प्रेग्नेंट नाहीये. हे रिपोर्ट बदलले गेलेले आहेत आणि त्यामुळे हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. पण मैत्रीण हे रिपोर्ट हे करायला विसरली ही गोष्ट मात्र तिला पूर्णपणे माहीत नसते. मग मिहिकाला अचानक उलटी होते. उलटी झाल्यावरती पण तिला संशय येत नाही की खरंच आपण प्रेग्नेंट आहोत का, हा त्रास आपल्याला का होतोय.
ती एकदम कॉन्फिडंट असते की मी प्रेग्नेंट नाहीये आणि मी हे सगळं हर्षवर्धनला फसवण्यासाठी करते. मग मीही का वॉशरूमच्या दिशेने धावत जाते. इकडे मुक्ता रात्रीच्या वेळेला खिडकीमध्ये उभी असते आणि ती विचार करत असते, घरचे तर पूर्णपणे माझ्या विरोधातच झालेत. म्हणजे आता मी जर काहीही सांगायला गेले तरी कुणाला काही म्हणजे काही पटत नाहीये. कुणाला काही सांगायचा प्रयत्न करणं म्हणजे वायफळ आहे. पण मला गप्प बसून चालणार नाही, कारण प्रश्न आहे तो कोमलच्या आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे या सगळ्यामध्ये मी काय करू काय नको करू. मुक्ता खूप द्विधा मनस्थितीमध्ये असते. तिला तर कळतच नसतं की आपण करतोय ते योग्य आहे अयोग्य आहे, आणि मला का विश्वास वाटत नाहीये की तो मुलगा बदललाय. या लोकांना जरी विश्वास वाटत असला तरी माझं मन मानायला तयार नाहीये की तो मुलगा बदललाय, तो नाटक करतोय. पण मी हे सिद्ध कसं करू. मुक्ताला राहून हे सारखं वाटत असतं. तोपर्यंत इकडे आता सागर हातामध्ये थंड पाण्याचा ग्लास घेतो आणि मुक्ताच्या दिशेने येतो. ज्या वेळेला सागर थंड पाण्याचा ग्लास घेऊन मुक्ताकडे येतो आणि आता मुक्ताला तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण मुक्ता काही ऐकायलाच तयार नसते. मग आता तो थंड पाण्याचा ग्लास सागर मुक्ताच्या गालाला लावतो. मुक्ता एकदम अशी चटका बसल्यासारखी बाजूला होते. सागर, काय चाललंय हे तुमचं? सागर म्हणतो, अहो किती वेळ मी इकडे उभा आहे, तुमचं लक्षच नाहीये. तुमचं काय चाललंय? तुम्ही अजूनही तोच विचार करताय का? हे डोक्यातून तो विषय काढून टाका आता, बस झालं. असं म्हणत सागर मुक्ताला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत असतो. मुक्ता म्हणते, हे बघा, तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये मला आता विचारायला येऊ नका. माझ्या डोक्यातनं हा विषय जाणारच नाहीये. सागर म्हणतो, काय चाललंय तुमचं? अजूनही तुम्ही तोच विचार करत बसणार आहात का? म्हणूनच तुमच्यासाठी छानपैकी थंड पाणी आणलेलं आहे, अगदी बर्फ टाकून. म्हणजे काय होईल माहितीये का? तुमचं डोकं एकदम थंड होईल. यावरती मुक्ता म्हणते, काय डोकं थंड व्हायला झालंय तरी काय? यावरती सागर म्हणतो, मला विचारा ना, ज्या वेळेला तुमचं डोकं तापतं त्यावेळेला तुम्ही कशा मारता ते? यावरती मुक्ता म्हणते, काय मी आणि मारते? कधी मला मारताना पाहिलं तुम्ही? सागर म्हणतो, रिसेंटली. विसरलात का? म्हणजे मी सगळं सोडून चाललो होतो, मी सिंगापूरला निघालो होतो. त्यावेळेला एअरपोर्टवरती कोणतरी आलं होतं, कुणीतरी मला बेदम मारण्याचा प्रयत्न केला होता. मुक्ता म्हणते, गप्प बसा, उगाच थट्टा मस्करी मी काही ऐकून घेणार नाहीये. त्यावेळेला जे योग्य होतं ना तेच मी केलं. सागर म्हणतो, मग तेच सांगतोय, आता सुद्धा योग्य ते करा. तुम्ही डोक्यातून पूर्णपणे विषय काढून टाका बरं, की हा मुलगा योग्य आहे, हा मुलगा योग्य नाहीये. उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका. मुक्ता म्हणते, नाही, काहीतरी चुकतंय, काहीतरी बिघडतंय, मला न विश्वासच बसत नाहीये. सागर म्हणतो, हेच हे बघा, आता कोमलला त्या मुलावरती प्रेम आहे. कोमलचं त्या मुलावरती पक्क प्रेम आहे की नाही? मग आपण तिच्यासाठी तरी आता हा विषय काढून टाकूया ना. आणि मला 100% खात्री आहे की जो मुलगा स्वतःहून हे सगळं कबूल करतो ना तो नक्कीच बदललेला आहे. मुक्ता विचार करते की आता या लोकांना मी कितीही कानी कपाळी ओरडून काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी यांच्या डोक्यात काही शिरणार नाहीये. त्यामुळे माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी यांना पटवून पण देऊ शकत नाही. आणि या सगळ्यामध्ये मला जर का मदत घ्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त मिहिरची, कारण मिहिर सेन्सिबल आहे आणि या सगळ्यात मला नक्की तो मदत करेल. नक्कीच या सगळ्यामध्ये या लोकांच्या पेक्षा जास्त तो मला समजून घेईल. असं म्हणत मुक्ता फायनली निर्णय घेते की काहीही झालं तरी या लोकांना न सांगता मी फक्त आणि फक्त मिहिरला सांगेन. मिहिरला सांगून या सगळ्यामध्ये त्याला आता माहिती काढायला सांगेन. असं मुक्ता विचार करत असते आणि आता ती सागरच्या समोर काही बोलायलाच मागत नाहीये आणि आता ती गप्पच बसते. तोपर्यंत इकडे आता अभिषेक बाहेर आलेला असतो. अभिषेकला भेटायला इकडे सावनी येते आणि सावनी म्हणते, काय रे, झालंय आतापर्यंत तर ठीक झालंय, पण यापुढे मात्र आता इकडे तुला जरा जपून राहायला लागेल. तुला असं वाटत असेल की ह्या घरच्यांनी जरी त्यांना तुला आपलंसं केलंय, तुला जावई म्हणून स्वीकार केलाय, पण ती मुक्ता मात्र तुला काही असं सोडणार नाहीये. ही गोष्ट मात्र तुला लक्षात घ्यायलाच पाहिजे. यावरती तो सांगतो, मला माहितीये ना ती मुक्ता किती आगाऊ आहे. तिचाच बदला घेण्यासाठी मी हे सगळं करायला तयार झालो. तिने मला जी सणसणीत कानाखाली थोबाडीत मारले ना, ती थोबाडीत मी अजूनही विसरलेलो नाहीये. ती थोबाडीत माझ्या लक्षामध्ये अगदी पुरेपूर आहे आणि त्यामुळे आता त्या मुक्ताला धडा शिकवण्यासाठी जे काही करता येईल ना, साम दाम दंड भेद, ते सगळं मला करायचं आहे आणि त्या मुक्ताला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच.
असं म्हणत इकडे आता अभिषेक मुक्तावरचा राग काढण्यासाठी हे सगळं करत असतो. सावनी म्हणते हे सगळं करताना, मुक्तावरती राग काढताना एक गोष्ट लक्षात ठेव, तू मुक्ताला अंडर एस्टिमेट करू शकत नाहीस. कारण मुक्ता ही वाटते तितकी साधी नाहीये. ती घरच्यांच्या विरोधात जाऊन सत्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे तुला अलर्ट राहायला पाहिजे. यावरती अभिषेक म्हणतो मी तर अलर्ट आहे, पण या वेळेला मी कोणतीही चूक सुद्धा करणार नाही. यावरती सावनी म्हणते चूक नाही करणार, मग तुझ्या बायकोला तू दिलंस का कुठे माहेरी किंवा दुसरीकडे पाठवून? यावरती अभिषेक म्हणतो नाही, मी लवकरात लवकर देईन. यावरती सावनी चिडते आणि अक्कल आहे का तुला? सगळ्यात महत्वाचं बायकोला पाठव, नाहीतर त्या बायकोच्या मागे पुढे मागे करत बसशील आणि या सगळ्यामध्ये मुक्ता तुला गाठेल. लक्षात ठेवा, उगाचच बायकोच्या नादाला लागून किंवा बायकोला तू प्रेफरन्स देऊन हे सगळं करू नकोस. मी तुला जे सांगते ते ऐक. आत्ताच्या आत्ता तुझ्या बायकोला कुठेतरी गायब कर. जर त्या मिहिरने किंवा त्या मुक्ताने त्या दोघांना तुम्हाला एकत्र पाहिलं तर मात्र काही खरं नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. असं म्हणत इकडे आता सावनी या सगळ्यामध्ये त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की पहिल्यातल्या पहिला बायकोचा मॅटर क्लिअर करून टाक आणि हाच मॅटर तुला या सगळ्यामध्ये भारी पडणार आहे. आणि होतं पण तसंच. तोपर्यंत इकडे आता तो सांगायला लागतो काही काळजी करू नकोस, मी या सगळ्यामध्ये सगळं काही सॉल्व करेन, तू फक्त गप्प बस. सावनी म्हणते मी तर शांतच आहे, पण तू जर का या ह्याच्यात अडकलास तर तू पण अडकशील आणि मी पण अडकेन. या दोघांचं हे सगळं बोलणं चालू असतं तर कोळी कुटुंबामध्ये लग्नाची धामधूम चालू असते. इकडे सागरने अगदी लग्नाचा व्हेन्यू पासून मेन्यू सगळं डिसाईड करायचं असतं. कुठे लग्न होणार, कसं लग्न होणार, कोण येणार, कुणाला आमंत्रण द्यायचं, इथपर्यंत सगळी तयारी चालू असते. आणि एका रात्रीत ही सगळी तयारी बघताना मुक्ता चक्रावते. काल रात्री तर हा अभिषेक आला होता, आज या लोकांनी सगळं सुरू केलं. कसं समजवू यांना की हे जे काही करतायत ते पूर्णपणे घाई आहे. असा विचार करत असताना इकडे इंद्रा फोन लावते. हा गुरुजी, आपल्या कोमलचं लग्न आहे बरं का, लवकरात लवकरचा मुहूर्त काढा. जितका लवकर शक्य होईल तितक्या लवकरचा मुहूर्त काढा, जेणेकरून आपल्याला लग्नाची घाईच आहे. मुक्ता विचार करते अरे बापरे, म्हणजे इकडे गुरुजींचा मुहूर्त निघाला, इकडे व्हेन्यू झाला, तिकडे मेन्यू झाला, माणसांची तयारी झाली, आता काय करू, मला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. असा विचार करत आता मुक्ता विचार करते नाही, ह्या लोकांना समजवणं म्हणजे दगडावरती डोकं आपटण्यासारखं झालंय. हे लोक कुणाचंच काही ऐकायला पण तयार नाहीयेत. त्यामुळे आत्ता सध्या तरी मला गप्प बसण्याशिवाय कोणताही पर्याय नाहीये. आणि त्यावरती आता इकडे सागर सांगत असतो हा म्हणजे माझे काही महत्वाचे क्लायंट आहेत, त्यांच्या राहण्याची सोय करायला पाहिजे, कारण ते आदल्या रात्रीपासून येतील, हळदीला येतील आणि दुसऱ्या दिवशी जातील. असं मुक्ता विचार करते अरे बापरे, म्हणजे आता पाहुण्यांसाठी बुकिंग चाललंय, हे सगळं चाललंय. पण या सगळ्यामध्ये आता मात्र जर आपल्याला हे सगळं पटवून द्यायचं असेल तर आपल्याला अवधी पाहिजे. म्हणून मुक्ता येते आणि मम्मी मला असं वाटतंय की गुरुजींना इतक्या लवकर बोलवण्याचं. यावरती आता इकडे इंद्रा म्हणाला ते झालं, परत तुझं हेच चाललंय. इंद्रा लक्षच देत नाही आपल्या मैत्रिणींना, ह्याला त्याला अमक्याला तमक्याला सगळ्यांना फोन लावते. मुक्ता डोक्याला हात लावते. आता काय करायचं, या लोकांना समजवायचं तरी कसं? इतकं उतावळं लग्नाच्या बाबतीत कोण होतं? मुक्ताला काही कळतच नाही. डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय नसतो. सागरकडे बोलावं की इंद्राकडे बोलावं, कुणाकडेच बोलायला काहीच तिला आता पर्याय नसतो. तितक्यात सावनी पाहते आणि ती विचार करते वा मुक्ता वा, तुला असं अस्वस्थ झालेलं बघून मला खूप 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 छान वाटते. तू अशीच अस्वस्थ राहा, मी अशीच माझी कारस्थानं करत राहणार, असा ती विचार करत असते. मग मुक्ताला एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे मिहीर. आता मिहीरला फोन केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सावनी विचार करते नाही, मुक्ताचं साधारण एक्सप्रेशन बघता मलाही अंदाज येतोय की काहीतरी मुक्ता आता विचार करतेय, काहीतरी तिच्या डोक्यात चाललंय, ती कुणाला तरी मदत मागणार. काय करते मुक्ता, म्हणून ती आता मुक्ताचा पाठलाग करत जाते. ज्या वेळेला ती मुक्ताचा पाठलाग करत करत तिच्या मागे जाते, मुक्ता मिहीरला कॉल करते. मिहीरला कॉल करून ती घडलेला प्रकार सांगते आणि कशा पद्धतीने मी त्याला थोबाडीत दिली होती हे सांगते. मिहीर म्हणतो काय वहिनी, हे इतकं सगळं मला माहितीच नव्हतं. मुक्ता म्हणते माझ्या पण लक्षात नाही आलं. ज्या वेळेला त्याला पाहिलं ना त्यावेळेला मला ह्या गोष्टी समजल्या की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. पण खरं सांगू का, तर घरचे काही ऐकायलाच तयार नाहीयेत. कुणीही माझं म्हणणं ऐकायला तयार नाहीये. मी जे सांगते ते ऐकायलाच तयार नाहीये. काय करावं, काय खरं काय खोटं मलाच कळत नाहीये. यावरती मग मात्र मिहीर म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस. जर का अजूनही तुला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये चौकशी व्हावी
तर मी चौकशी करायला तयार आहे। असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते, हो, मला अजूनही असं वाटते की आपण ना चौकशी करण्यात कुठेतरी कमी पडलोय आणि ही चौकशी व्हायलाच पाहिजे। असं म्हणत मुक्ता मिहिरला चौकशी करायला सांगते आणि ती म्हणते, हे बघ, यावेळेला कोणत्याही प्रकारची घाई नाहीये, म्हणजे ऍक्च्युली घाई आहे, पण नीट चौकशी कर, वरकरणी असं काही बघायला नको की जेणेकरून पुन्हा आपण या सगळ्यात अडकू। मला तर कळतच नाहीये काय करावं काय करू नये। लग्नाची तारीख काढले, पाहुण्यांच्या याद्या गेल्यात, व्हेन्यू ठरलाय, मेन्यू ठरलाय, कसं करायचं काय करायचं कसं थांबवायचं मला कळत नाही, पण तू काहीही कर, लवकरात लवकर चौकशी कर आणि मला कळव। असं म्हणत मुक्ता पोटतिडकीने आता इकडे मिहिरला काही सांगत असते आणि सावनी विचार करते, नाही नाही, मला वाटलं होतं की ही मुक्ता गप्प बसेल, पण ही काही गप्प बसायला तयारच नाहीये। या सगळ्यामध्ये मिहिरला हाताशी धरले, आता मला अभिषेकला अलर्ट करायला पाहिजे की या सगळ्यामध्ये त्याने लवकरात लवकर आता त्या बायकोला पाठवून दे, नाहीतर ही मुक्ता काहीतरी करेल, ह्या अभिषेकला पण अक्कल नाहीये। असं म्हणत चिडलेली सावनी आता अभिषेकला कॉल करण्यासाठी येते आणि इकडे मिहिर त्याच्या कामाला लागतो। तोपर्यंत इकडे आता कोमल सांगत असते, दादूस, मला न अभिषेकने भेटायला बोलवलंय, मला या कॅफेमध्ये त्यांनी भेटायला बोलवलंय, तर मी जाऊ का? त्यावरती आता इकडे सागर म्हणतो, जा की, बिनधास्त जा। सागरने ऑलरेडी त्याला जावई मान दिलं असतं, त्यामुळे त्याच्यासोबत जाण्यात त्याला काही वेगळं वाटत नसतं। पण मुक्ता विचार करते, नाही, जर कोमल तिकडे गेली तर अडकेल, म्हणून मुक्ता म्हणायला लागते, काय, कोणत्या कॅफेमध्ये जायचंय? यावरती कोमलने नाव सांगितल्यावरती मुक्ता म्हणते, अरे मी तिकडेच चालले, मी सोडेन ना तुला। असं म्हटल्यावरती कोमल म्हणते, वहिनी मी जाईन की। यावरती मुक्ता म्हणते, कशाला, मी जाते ना, मी येते ना। यावर सागर म्हणतो, काय तुमच्या डोक्यात अजूनही तोच विचार आहे? अजूनही तुम्हाला त्याच्याबद्दल डाऊट आहे? अजूनही तुम्हाला माहिती काढायची आहे? मी तुम्हाला हल्ली ओळखतो ना, नक्कीच तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे। मुक्ता म्हणते, हो, अजूनही डाऊट आहे। सागर म्हणतो, आता तो डाऊट काढून टाका, कोणत्याही प्रकारचा विचार करू नका, सगळं काही नॉर्मल होईल। पण मुक्ताला माहिती असतं नॉर्मल काही होणार नाही मी केल्याशिवाय, मला सगळी माहिती शोधून काढली पाहिजे, हे सगळं शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। मुक्ता कशी माहिती काढणार, मिहिरला कशी माहिती मिळणार, पाहणं फारच रंजक ठरणार।